आज माझ्या आईचं असं म्हणणं होतं की आता हळदी कुंकवासाठी सगळ्या माझ्या मैत्रिणी येणार आहेत, तर तू त्यांना काय खाऊ घालशील. तर म्हटलं तू टेन्शन नको घेऊ, माझ्याकडे मस्त रेसिपी आहेत. तर मी ती जो आहे 2 वाटी बारीक रवा घेतला, त्यामध्ये 1 वाटीला थोडंसं कमी असं फ्रेश दही घातलं, त्यानंतर 2 वाटी पाणी घातलं आणि छान असं 5 ते 10 मिनटं आपण भिजवत ठेवूया. तोपर्यंत तिकडे ना ज्यामध्ये आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्यामध्ये तेल टाकलं. इथे जे आहे मी केक टीन घेतला आहे, त्यामध्ये तेलाने छान असं ग्रीस केलं आणि कढईसुद्धा पाणी घालून प्रीहीट करायसाठी ठेवली. कढईमध्ये 2 ग्लास पाणी घातलं. तोपर्यंत इकडे गरा जो आहे छान पद्धतीने फुगून आला होता. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं, 2 चमचे साखर घातली आणि 4 ते 5 चमचे जे आहेत तेल घातलेलं आहे. नॉर्मल तेल जे आपलं तेल असतं ते घातलेलं आहे, रिफाईंड ऑइल, आणि छान असं मिक्स करून घेतला. तर इथून पुढची प्रक्रिया जी आहे आपल्याला फास्ट करायची आहे. त्यानंतर इथे जे आहे कुठलाही सोडा न घालता इथे एक इनोचं पॅकेट घातलं, त्यावर थोडंसं पाणी घातलं, म्हणजे इनो जे आहे छान प्रकारे ॲक्टिवेट होतं. आता इनो ॲक्टिवेट आहे तोपर्यंत आपल्याला सगळी प्रक्रिया करून घ्यायची आहे पटापट, नाहीतर काय होतं डिॲक्टिवेट व्हायला वेळ लागत नाही. त्यानंतर छान असं मिक्स केलं, केक टीनमध्ये घालून घेतलं, थोडंसं 1 मिनटं टॅप केलं. इकडे कढई प्रीहीट झालेली होती आणि कढईमध्ये केक टीन ठेवला, म्हणजेच की ढोकळा ठेवला शिजवण्यासाठी. आता 20 मिनटं छान असा हाय फ्लेमवर होऊ देऊया. त्यानंतर 20 मिनटं झाले, झाकण काढून पाहूया. तर छान पद्धतीने जो आहे ढोकळा आपला फुगून आलेला होता. आता ढोकळा जो आहे छान पद्धतीने शिजला आहे, तोपर्यंत ढोकळा थंड होतो तोपर्यंत चटणी बनवून घेऊया. तर पुदिना घेतला थोडा. आता जेवढा पुदिना घेतला त्याची डबल कोथिंबीर घेतली, 2 हिरव्या मिरच्या घातल्या, 1 चमचा साखर घातली, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, थोडासा लिंबाचा रस, त्यानंतर 3 ते 4 चमचे पाणी आणि 2 ढोकळ्याचे पीसेस घालून छान चटणी वाटून घेतली. आता हे बघ, इकडे जे आहे छान हिरवीगार चटणी तयार झालेली आहे. चटणी वाटीमध्ये काढून घेतली. आता ढोकळ्याचे जे आहे आपण ढोकळा काढून पीसेस करून घेऊया. तर इकडे जे आहे ढोकळा व्यवस्थित निघला आहे. कुठेही केक टीनला ढोकळा चिकटलेला नाही किंवा फुटलेला नाही किंवा तुटलेला नाही, काहीच नाही. आणि छान असं कट करतानाच आपल्याला दिसत आहे की ती मऊ आणि रवाळ ढोकळा तयार झालेला आहे. चला तर मग ढोकळ्याला मस्त असं तडका देऊया. अगोदर कोथिंबीर घालून घेतली, त्यानंतर इकडे जे आहे पॅन ठेवलं तापायला, त्यामध्ये 1 पळी तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी घातली, मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घातले, 5 ते 6 मिरच्या चे काप घातले आणि छान पद्धतीने तडका जो आहे ढोकळ्यावर दिला. इतका मऊ, जाळीदार, लुसलुशीत आणि खाताना न दाटणारा, म्हणजे घशामध्ये न दाटणारा असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता हा ढोकळा पाहून मम्मी तर खुश झाली, पण मम्मीच्या मैत्रिणी जे आहेत ते खाऊन आणखीन खुश झाले आणि त्यांना फार आवडला. तर ते म्हणत होते पॅक करून दे, पण एवढा नव्हता. चला तर मग तुम्ही सुद्धा असंच ढोकळा बनवा आणि तुमच्या मैत्रिणींना खुश करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करा. सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा पटापट.